शेंगदाणे पण आहे हे बघा. सध्या वजन कमी करण्यासाठी बघू 15-1 दिवस मी ट्राय करते. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर इकडं ना मी मेकअप करते आहे आणि आम्ही चाललो आहोत बाहेर. माझ्या मिस्टरांना मी देणार आहे आज पार्टी. तर तुम्ही माझं थंबनेल बघितलं असेलच की मला आता यूट्यूबचा आता पेमेंट किती आलेला आहे मागच्या महिन्याचा. तर तो पेमेंट म्हणजे या महिन्यामध्ये आलेला आहे पेमेंट, तो मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा टी शर्टनं मी मिंत्रावरनं घेतला होता, मला इतका आवडला होता ना, तर मी घेतला आहे आणि हाच घालते आहे मी आता. रुको ना, ऐसे नहीं करो बेटा, देखो नहीं ऐसे नहीं करो, रिटर्न देना. अबे नियो ने मंगाओ ठंडा लगता है, मुझे भी ऐसे मंगाओ, मुझे भी ऐसा मंगाओ. ठीक है, मंगवा दूंगी, मंगवाऊंगी. भूकंप भूकंप आला, माझा टी शर्ट बघून भूकंप आला. सौतन. मला मागवाशी तू कशी मागवती. मला माहित नाही ती अशी भांडणं करल. आता घातल्यावर किती भांडण करल. मी चांगलं रेडी झाले का ही खूप भांडण करते. लाडूला रेडी केले, ती मला म्हणते मम्मी तुझ्यासारखंच मला मॅचिंग ड्रेस घाल व्हाईटच, पण नव्हतं त्याच्यावाला आता. आणि पप्पांनी ना गाणे लावलेत मोबाईलवर, त्याच्यामुळे ती डान्स करते. आणि इकडं बघा माझा फायनल लुक, मी जीन्स घातली आहे. पण ना माझ्या मिस्टरांना जीन्स वगैरे नाही आवडत, ते म्हणतात तू ड्रेस घालत जा, जीन्स नाही चांगली वाटत. मग त्यांनी मला म्हटले ओढणी घे त्याच्यावर, ते तसं चांगलं वाटत नाही म्हणे. मग बघा मी इकडं ओढणी घेतली आहे टॉपवर, पण मला नव्हती घ्यायची, पण आता काय नवऱ्याने सांगितलं घ्यावाच लागेल ना. ओढणी घेतली. मग मी तर रागा ड्रेस चेंज करायला निघाले होते बरं का, परत ते म्हणले राहू दे राहू दे राहू दे. मग इकडं पुरीला चपला घातल्यात त्यांनीच. आणि चला आता. तुम्ही जे महाराष्ट्र हॅलो, ये ना इकडं. येतीस कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. जे महाराष्ट्र आम्ही कुठे चाललो आहे, माझा ना यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे, तर मी सांगणार आहे आज मला किती पेमेंट आला. ठीक आहे, तर चला आम्ही चाललो आहे बाहेर. हां, चलो 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 चलो. अगं नंतर डान्स कर, चल पहिले बाहेर. हे बघ हे बघ, तिचा डान्स थांबत नाही. अगं चल ना, ए क्या आहे. अच्छा करो, चलो चलो. वैसे क्या डांस करेगा? तो अच्छा डांस करो ना. ये कौन सा डांस है? ये कौन सा डांस है? अगं लिफ्टमध्ये लाडू. रिकॉर्डिंग हो रहा है सारा वीडियो. कैमरा में रिकॉर्डिंग होता है यहाँ. वो यूट्यूब पे डाल देंगे ऐसा का गंदा डांस. तो लिफ्ट में कैमरा है, सब रिकॉर्डिंग होता है. अरे मैं दरवाजा बंद किया कि काच का बॉटल. या हॉटेलमध्ये पहिल्यांदा आलो, तसं या रस्त्याने आम्ही बऱ्याच वेळा गेलो होतो बरं का. बऱ्याच वेळा हे हॉटेल बघितलं, पण म्हणलं चला जाऊया. पण काय सांगू तुम्हाला, त्यातलं ते जेवण वगैरे आहे ना, अजिबातच मला आवडलं नाही काहीच. म्हणजे ते छानच नव्हतं तिथं. ते आईस्क्रीम पण नाही चांगली चवदार, परत ते बटाट्याची भेंडीची भाजी पूर्ण जळलेली होती, म्हणजे काहीच चांगलं नव्हतं. पण आता काय खाल्लं आता काय. आणि मग लाडूला इथं नूडल्स घेतले होते. आणि समोर अशी सीडी आहे, तिथे ना बऱ्याच लेडीज ना व्हिडिओ शूट करत होते, परत फोटो काढत होते. तिथलं ते डेकोरेशन खूप छान आहे ना. तर हे बघा इथं. मग म्हणलं आता चला आपणही थोडीशी शायनिंग मारू म्हटलं. त्यांना म्हणलं, नवऱ्याला म्हणलं घ्यावं असं वरतून येताना एक व्हिडिओ आमचा. मग त्यांनी पण घेतला व्हिडिओ. घरी आलो, हे बघा पापाचे सगळे बटन काढले शर्टाचे. सेवा करते पापाची. एवढी सेवा पापा. ही सगळी जी बेडशीट आहे ना, ही लाडूने टाकली आहे. बघा लाडू काम करते, मला हेल्प करते. बघा किती मला मदत झाली, बघितली का. मग अशी पोरगी देव सगळ्यांना देव. बघा कवर पण घालते बघा. माझे नाम लाडू आहेत माझे नाम. लाडू आहे तकली नाही आहे माझे नाम. नाही वेळा लाडू तुझं नाव. तुला सगळे लाडू. मग तिला आल्यावर आंघोळ घातली तिच्या पप्पांनी, मग आता ड्रेस चेंज केला, सगळं आवरलं. आता ती झोपती आहे, सकाळी जायचं आहे शाळेत. त्याच्याकरता लवकर झोपायचं ना. सकाळी जायचं ना शाळेत बेटा. हां मग लवकर झोपतो. आता रात्रीचे 11 वाजे तरी पण. चल झोप जा. तिथे झोपते बघा. छान दिसते. हां पुढे डे 2 सुरू होईल दुसऱ्या दिवशीचा.
डे 2 चला झोप आता. मला आता झोप रुको आपको एक सरप्राइज दिखाऊं. क्या है सरप्राइज? मैं आपको डांस दिखाऊं. अभी नहीं, अभी सोना है बेटा. चलो चलो. लाल कलरची बांगडी बांगडी ना ऐ ऐ आता झोपायचं लाडो. अजिबात नाही बांगडी बिंगडी काही. चल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल कशामध्ये सोबत चल कशामध्ये सोबत चल लाल कलरची बांगडी बांगडीचे कलर लाल कशामध्ये सोबत चल. गुड मॉर्निंग. पैंट चेंज कर रही? स्कूल का पैंट पहन लिया. चलिए आइए, चलिए शर्ट पहन लीजिए. चलिए लाडो जाएगी स्कूल. आता झाली आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा. डे अब नाटक करेंगे. चलो उठो. नहीं कलती में बाहेर बघा ना किती सुंदर असं वातावरण आहे. आपने गाइस आपने पिछली बार वीडियो के कमेंट किया था ना दिल साला कि मेरा मम्मी को परेशान नहीं करना कि मैंने परेशान ही नहीं किया. सरच लाडो लवकर उठली, परेशान नाही केलं. तुम्ही कमेंट केली ना तर लाडोने मला आज त्रास नाही दिला. तर चला शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता सकाळचे 8:30 वाजले. आम्ही चाललो आहे स्कूलला. हो की नाही? हो. चला चला चला. आपका चष्मा कहाँ है? चलिए. मुलाला शाळेत सोडलं येताना इकडे बघा भाजीपाला आणला. चला आता वाजले आहे 9:30. घरी आले. इकडं हरभरे आहे, त्यात शेंगदाणे पण आहे. हे बघा सध्या वजन कमी करण्यासाठी मी हे ट्राय करते. सकाळी सकाळी उपाशी पोटी खाते. कारण की ना मला डॉक्टर म्हणले की तुम्ही वजन कमी करा. तुमच्या जास्त वजनामुळं तुमच्या कमरेला जास्त ताण पडतोय. कमी वजन झालं का तुमचं दुखणं पण कमी होऊन जाईल. तर बघू 15 दिवस मी ट्राय करते होतं का नाही. बघा शाळेतनं आली त्रास देते मला लाडू. बघा कपडे घालत नाही. उठ ना. मध्ये मी काहीच व्हिडिओ शूट नाही केला आज. चला लाडू बघ सगळं तुला विचारताय शाळेतनं आली का काय काय शिकवलं आज? आतिश में वी अगं मला स्वयंपाक करायचं. यू वी डब्ल्यू एस वाई जे एस वाई दे तू बोला ना वी लेकिन यू लाइक कर मतलब मुझे नहीं. ऐसे नहीं गाय मुझे ऐसे गाय वाला भी तू मला जल्दी आ मैं ना अशी एबीसीडी शिकवली शाळेत. चल ना कपडे तर घाल. ही काय बोलते तुम्हाला कळतं का? कळतंय का नाही ना? शांत बसून बोललं का मग त्यांना कळतं. एबीसीडी शिकवली टीचरने अशी एबीसीडी शिकवली. टीचरने अशी एबीसीडी शिकवली. अशी शिकवली पुढे बरोबर शिकवली. अयो चल कपडे घाल. बस बस अगं बस. अगं मला त्रास होतोय. कपडे घाल चल. चपाती बनवते. हाँ चपाती रोटी आपको पसंद है ना? दूध वाला आया. दूध वाला है. मत खोलिए. मैं देखती हूँ ना बेटा. दूध वाला है. और देखो टीचर ने मुझे देखो स्टार मैंने भी बघा दूध वाला है. बघ दूध वाला दूध ठेवून दे. क्या टीचर ने मुझे स्टार भी दिया था. स्टार दिया? वाव. चले लीजिए. पिशव्यांचा वास येतो ना ती हात नाही लावत पिशव्यांना. दूध पिती पण पिशव्यांना हात नाही लावत. घे तुला दूध. चला आता नंतर गरम करते. गरम गरम भात बनला होता. लाडूला ना असा पांढरा भात खूप आवडतो. तर सर त्याच्याबरोबर भात पण खायचं बेटा. व्हेरी गुड. धीरे धीरे खाइए. धीरे धीरे आराम से खाइए. आहे का व्हिडिओ? तर आतापर्यंत तुम्ही जो व्हिडिओ बघितला ना तो काल रात्रीचा होता. आणि काल आम्ही आलो ना खूप उशीर झाला आम्हाला यायला. येताना आहे ना म्हणजे किती 10:30 पावणे 11 वाजले होते. कॅब पण बुक व्हाय ना.
ऑटो पण बुक व्हायना. इतकं प्रॉब्लेम झाला ना आम्हाला येताना. आणि आम्ही आमची टू व्हीलर घेऊन कुठं जात नाही एवढं लांब लांब. तुम्हाला माहिती आहे टू व्हीलर फक्त शाळेत सोडवते. बस जास्त कुठं लांब आम्ही, कारण आम्हाला इकडचे रस्ते वगैरे माहीत नाही आहे ना, थोडंसं आउटसाईडला आम्ही राहतो. तर राहिला माझा यूट्यूबचा डॉलर किती पेमेंट आला आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे यूट्यूबचं हे डॉलरमध्ये पेमेंट येतो. आणि मी बरेच माझे असे व्हिडिओ आहे की मी प्रत्येक वेळेस तुम्हाला माझा यूट्यूबचा पेमेंट सांगितला आहे. माझा फर्स्ट पेमेंट मला जेव्हा आलं ना तर 9,000 रुपये आला होता माझा पहिला पेमेंट. आणि तो पण मला आला होता 1 वर्षाने. 1 वर्ष जेव्हा मी म्हणजे यूट्यूबला जेव्हा मी काम करायला लागले ना, तर मी 1 वर्ष 1ही रुपया पेमेंट नव्हता आला. मग डायरेक्ट मला, मी जेव्हा गावाला होते ना तेव्हा माझा पहिला पेमेंट आला होता. त्याचा व्हिडिओ मी टाकला होता. अकाउंटला ATMला गेले ते पैसे काढायला. त्यावेळेस ते खरंच पैसे येतात असं म्हणजे मला आश्चर्य वाटलं होतं की मी 9,000 रुपये माझा पेमेंट त्यावेळेसचा. खूप आनंद झाला होता मला. मी डेकोरेट पण केलं होतं नाही का सुरुवातीला. मग केक वगैरे आणला होता, सगळ्या गोष्टी. तेव्हा माझे 5,000 फॉलोवर्स होते. आणि आता 3 वर्ष होत आले जवळजवळ. आता 30,000 फॉलोवर्स आहे माझे. म्हणजे हे जे सबस्क्रायबर्स, फॉलोवर्स नाही सबस्क्रायबर, म्हणजे खूप हळूहळू वाढतात ना यूट्यूबमध्ये. सक्सेस होणं किंवा ग्रो होणं असं नाही की आपण आज यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि लगेचच सक्सेस झालो आणि लगेचच पेमेंट चालू होतं, असं नाही. यूट्यूबमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. प्रत्येकाला ही गोष्ट ना इतकी सोपी वाटते ना, काय एवढं दिवशी त्यांना पैसे येतात, त्यांनी बघा ना यूट्यूबवर घर घेतलं, यूट्यूबवर हे केलं. त्यांची मेहनत बघा, ते किती मेहनत करतात. तुम्हीच विचार करा, तुम्ही सगळेजण मला आज 3 वर्षापासून पाहता. माझे आता 30,000 सबस्क्रायबर झाले. म्हणजे ते किती हळूहळू होतात. असं येते कष्ट हे, म्हणजे मेहनत हे प्रत्येक फील्डमध्ये आहे. यूट्यूब असो किंवा जॉब असो, कशामध्येही मेहनत आहे. तर म्हणजे समोरच्यांना कसं वाटतं की यूट्यूबमध्ये काय आहे, लगेच चॅनल ओपन करायचं आणि लगेचच त्याच्यात पैसे चालू होतात. असं होत नाही. माझ्यासमोर कितीतरी माझ्या मैत्रिणींनी चॅनल बंद केले. त्यांना व्ह्यूजच येत नव्हते. आणि व्ह्यूज येणं पण म्हणजे तुम्हाला आवडायला पण पाहिजे ना व्हिडिओ, तेव्हाच तर तुम्ही बघणार ना, असं असतं ना. तर ठीक आहे. असो, आता मला ना पहिला पेमेंट आलं तर तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि आता माझा पेमेंट हळूहळू वाढत गेला. आणि कधी असं होऊन गेले की ह्या महिन्याचा पेमेंट नाही आला, मग तो पेमेंट दुसऱ्या महिन्यामध्ये मिळवून एकत्र पेमेंट येतो, असं होतं. तर या महिन्यामध्ये जेव्हा माझा पेमेंट आला ना, तर मग मी म्हटलं होतं लाडच्या पप्पांना की मी त्यांना पार्टी देणार, कारण ते नेहमीच आपल्याला देतात ना पार्टी. मग एखाद्या दिवशी त्यांना पण द्यायला पाहिजे. तर त्यांना म्हणतं मी तुम्हाला पार्टी देईन माझा पेमेंट आल्यावर. आणि पेमेंट किती येणार आहे ते सगळं यूट्यूबचं माहिती असतं, अगोदरच माहिती असतं की किती पेमेंट येणार आहे. तर माझे पेमेंट ना डॉलरमध्ये येतं. तर मला मागच्या महिन्याचा पेमेंट या महिन्यामध्ये आला आहे. तर तो मी तुम्हाला डॉलर सांगते, तुम्ही त्याचा हिशोब करा काउंट करून इंडियन रुपीजमध्ये, आणि मग मला तुम्ही कमेंट करा. तर मला $450 माझा आला होता, 450. ठीक आहे. तर असं सांगतात का नाही मला माहिती नाही आहे, पण चला त्याला काय होतं आहे. सांगून टाकते 450. तर मग आता तुम्ही त्याचा काउंट करा. $1 किती असतो, 86 रुपीज या 87 इंडियन रुपीज. बघा, हिशोब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, चला. पण काय, मला सगळे पैसे साहिलकडे गेले. जेवढे आले तेवढे सगळे साहिलकडं, विराजकडं सगळे गेले. जाऊ दे, असू दे. ठीक आहे, काही बात नाही. प्रमोशन जेव्हा प्रमोशन करतो ना, ते पण सांगते. जेव्हा आपण कोलॅबरेशन हे वगैरे करतो ना, त्याचं पेमेंट अलग येतो, यूट्यूबचा पेमेंट अलग येतो आणि कोलॅबरेशनचा पेमेंट अलग येतो, असं असते. तुम्हाला जर डिटेल्स यावर जर माहिती पाहिजे असेल ना, तर तुम्हाला काही, तर मी याच्यावर एक व्हिडिओ बनवल कसं काय. तर ठीक आहे, चला, येऊ का, बाय. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि काय करा, कमेंट करा छान छान. अजून काय करू नका. बाय.